नमस्कार. आपण पाहता आवाज आपल्या जनतेचा चॅनल या माध्यमातून मालेगाव येथील भर चौकामध्ये दैनंदिन अपघाताची मालिका ही वाढतच चाललेली आहे आणि ह्या अपघाताच्या मालिका पाहून मालेगावातील काही तरुण मंडळी हे अक्षरशः वैतागून गेलेले आहेत आणि ह्या निमित्ताने त्यांनी कामाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे माहिरा कंस्ट्रक्शन आणि पाटील कंस्ट्रक्शन तर संबंधित ऑफिसला एक निवेदन देण्याकरता आलेलं आहे. तर आपण नेमकं त्यांचं जाणून घेऊ बाबा यांचं निवेदन काय आहे आणि कशामुळे आपण निवेदन द्यायला आलोय. मालेगाव मध्ये हा जो रस्ता आहे परभणी नांदेड महामार्ग ते गेल्या 15 वर्षापासून चालू आहे आणि या रस्त्याचे 15 वर्ष झाले काम पूर्ण झालेले नाही आणि मालेगाव इथे 3 शाळा आहेत. त्या शाळेसाठी लहान मुले ये जा करत आहेत, म्हातारे माणसं ये जा करीत आहेत. त्याच्यासाठी गाड्याचा वेग हा सर्वात जास्त असल्यामुळे तिथे गतिरोधक पाहिजे. त्यासाठी आम्ही निवेदन द्यायसाठी आलेलो आहे आणि यांनी आम्हाला सांगितले की 2-3 दिवसात निवेदन 2-3 दिवसात तुमचा गतिरोधक बसून देईल. नमस्कार, मी मारुती सोमवारे. आम्ही मालेगावातून सर्व युवक मंडळी पाटील कंस्ट्रक्शनच्या इकडे कार्यालयाला आम्ही जे हायवेचं त्यांच्याकडे काम आहे. मालेगावमध्ये शाळा, हॉस्पिटल लाईन आणि रोडच्या इकडल्या साईडला वाढीव वस्ती झाल्यामुळे इंदिरानगर, जंगमवाडी, बसवेश्वर नगर आणि रुग्णालय ह्या भागामध्ये बरीच वस्ती झाल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाताना रोड क्रॉस करावा लागतो आणि वाहनांची जी स्पीड आहे ती 80 ते 100च्या स्पीडनं वाहनं राहिलेत आणि एक दिवस आड तिथं चौरस्त्यामध्ये अपघात होत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक विनंती करायसाठी या ठिकाणी आलो की बाबा त्या ठिकाणी ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळं आमच्या लेकराबाळांना शाळेमध्ये, गावामध्ये, मंदिराला जावं लागतं म्हाताऱ्या माणसांना. म्हणजे ब्रेकर बसवल्यानं गाड्याची स्पीड कमी राहील आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. आमची ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी रबर ब्रेकर आम्हाला बसवून देण्यात यावे ही विनंती करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो. नमस्कार, मी देवा तुकाराम इंगोले, राहणार मालेगाव येथील रहिवासी असून गेले 10 ते 15 वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे. अद्यापही समजा पाटील कंस्ट्रक्शननं काम आणखीही पूर्ण केले नाही. ते म्हणतात माहेरांना दिले, माहेरावाले म्हणतात पाटील कंस्ट्रक्शनला दिले. आता लगेच आम्ही धनाजी पाटलाला फोन करून बोललो. धनाजी पाटलांना सांगितले त्याची जिम्मेदारी रस्त्याची माझी आहे आणि हे लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात मी तिथं गतिरोधक बसून देईल. आणि नेमकी अडचण अशी आहे की मालेगावमध्ये मेन 2 चौक आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन चौक आणि दुसरा मासाहेब जिजाऊ म्हणजे गिरगाव चौक जो पुराणा. ते 2 चौक असल्यामुळे तिथे लहान लेकराचे 2-3 शाळा आहेत. म्हातारे कोतारे माणसं येरदार करत आहेत. 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून तिथे ॲक्सिडेंट रोज होत आहेत. मालेगावच्या आमच्या एक सरपंचांना सांगितलं होतं, आम्ही PIना सांगितलं होतं, गालपुरा PI ग्रामपंचायतवर आली असता त्याने पण असा कोणता रिस्पॉन्स दिलेला नाही. आज आम्ही समजा एक मालेगावचे नवयुवक नवतरुण काल बसल्या आमची बैठक झाली एक. त्या छोट्याखानी बैठकीचं रूपांतर आम्ही डायरेक्ट कामाला लागलो. तरी या धनाजी पाटलांना अशी एक नम्र विनंती करतो, त्यांनी लवकरात लवकर तिथं गतिरोधक बसवावे दोन्ही चौकामध्ये. आणि राहिला प्रश्न आमच्या मालेगाव चौकामध्ये आणखीनही झेंड्याचं त्यांना आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तिथं आमची परवानगी ग्रामपंचायतीची कागदोपत्री आहे, तरी पण त्यांनी काम अद्यापही पूर्ण केले नाही. आजही तिथं चौकामध्ये 2 झेंडे आहेत. त्यानं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि जर समजा हे 2 ते 3 दिवसात पाटील कंस्ट्रक्शननं किंवा जबरदस्त माहेरा कंस्ट्रक्शन याने जर काम आमचं पूर्ण जर नाही केलं तर येत्या 10 ते 11 तारखेला आम्ही 3 शाळेचे विद्यार्थी, गावकरी मंडळी, म्हातारे कोतारे माणसं दोन्ही चौकामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. असं आम्ही हे लेखी पत्र आम्ही तहसीलदाराला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही आज पोहोचती करणार आहोत. तरी लवकरात लवकर या 2 ते 3 दिवसामध्ये धनाजीराव पाटलांनी शब्द दिला आहे त्यानं काम पूर्ण करून आम्हाला गावकऱ्याला, शाळकरी विद्यार्थ्यांना सहकार्य करावं ही नम्र विनंती. मेरा नाम पप्पू कुमार है, पाटिल कंस्ट्रक्शन से हूँ। मुझे मालेगांव पे कुछ लोग आए हैं, वो पत्र दिए हैं, निवेदन पत्र दिए हैं वहाँ पे गतिरोधक बनाने के लिए। ये मैं पेपर स्वीकार किया हूँ। आगे क्या करेंगे? आगे मैं ऊपर इसको मेल करता हूँ डिपार्टमेंट ऑफिस को, वो लोग जो बोलते हैं उसको देखेंगे। हाँ, उसको एक्शन लेंगे उसको।
Lights, camera.